आपल्या विश्वातील प्रत्येक वस्तू अणूंनी बनलेली आहे. आपण श्वास घेतो ती हवा, आपण पिऊ शकतो ते पाणी. तुम्ही हा व्हिडिओ बघताय तो फोन किंवा लॅपटॉप किंवा कम्प्युटर हे सुद्धा अणूंनी बनलंय. पण मग अणू म्हणजे नेमकं काय? आणि या अणूंच्या आत काय असतं? अणू कशापासून बनतात बरं? चला बघूया. अणू हे खूप लहान कण असतात जे पदार्थाचे मूलभूत घटक असतात. जसं एखादी इमारत विटांनी बनते तसं आपलं सगळं जग हे अणूंपासून बनलेलं आहे, बरोबर? पण अणू स्वतःसुद्धा त्याहूनही लहान अणुकणांनी बनलेले असतात. म्हणजे अणूंच्या आतमध्ये अणुकण असतात. या अणुकणांना प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन असं म्हणतात. तर आता हे अणुकण म्हणजे काय आणि कसे असतात त्याबद्दल समजून घेऊया. पहा, अणूच्या मध्यभागी केंद्रक असतो, त्याला इंग्लिशमध्ये न्यूक्लियस म्हणतात. हा केंद्रक प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांनी बनलेला असतो. प्रोटॉन हे आपण या लाल रंगाने दाखवतोय, न्यूट्रॉन हे निळ्या रंगाने दाखवतोय. या केंद्रकाच्या बाहेर हा जो सगळा हिरवा भाग आपल्याला दिसतो आहे त्याला इंग्लिशमध्ये इलेक्ट्रॉन क्लाउड असं म्हणतात. म्हणजे शब्दशः इलेक्ट्रॉनांचा ढग म्हणता येईल त्याला. पण हे म्हणजे काय नेमकं? तर हा भाग असा असतो जिथे इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. इथे या चित्रामध्ये हा केंद्रक मी खूप मोठा काढलाय. खरं तर या केंद्रकापेक्षा हा इलेक्ट्रॉन क्लाउड लाखपट मोठा असू शकतो. म्हणून इलेक्ट्रॉन क्लाउड खऱ्या अर्थाने अणूचं बहुतेक घनफळ व्यापतो. आता आपण या अणुकणांबद्दल अजून थोडी माहिती घेऊया. प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन यांचा प्रभार आणि वस्तुमान वेगवेगळे असतात. प्रोटॉन हा धनप्रभारित असतो, इलेक्ट्रॉन ऋणप्रभारित असतो, पण न्यूट्रॉन हा उदासीन असतो, त्यावर कुठलाही प्रभार नसतो. कुठल्याही उदासीन अणूमध्ये प्रोटॉन्सची आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या सारखीच असते, म्हणून मग त्यांचे प्रभार एकमेकांना रद्द करतात. तो संपूर्ण अणू उदासीन असतो. आता वस्तुमानाबद्दल बघूया. तिन्ही अणुकणांचे वस्तुमान हे सुद्धा वेगवेगळे असते. या अणुकणांचं वस्तुमान मोजण्यासाठी एक वेगळं युनिट, एक वेगळं एकक वापरलं जातं. त्याला अणूचं एकीकृत वस्तुमान एकक असं म्हणतात. युनिफाईड ॲटॉमिक मास. याला यू या अक्षराने दर्शवलं जातं. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचं वस्तुमान 1 यू असं आहे. या दोन्हीच्या तुलनेत इलेक्ट्रॉनचे वस्तुमान सुमारे 0.0005 यू इतकंच आहे. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनपेक्षा 2000 पट कमी आहे. मग याचा अर्थ असा की अणूचं जवळपास सगळं वस्तुमान हे केंद्रकामध्येच असतं. मग आता आपण पाहिलं की अणू आपल्या जगातली प्रत्येक वस्तू बनवतात, जसं की हवा, पाणी, आपला फोन आणि लॅपटॉप, सगळंच काही. आणि विश्वातल्या सगळ्या गोष्टी एकमेकांपासून इतक्या वेगळ्या असल्या तरी त्यांना बनवणारे अणू आणि त्या अणूंमधले अणुकण सुद्धा सगळे सारखेच आहेत.